अपनी यारी में दम ना समजना तू कम, चर्चा आपलीच हाय, उगा नडायचं नाय. जो भिडला त्याला फोडला, आपला कारभार थेटच हाय. झुंड अपना है शेरों का, उगा वाकड्यात शिरायचं नाय. कुणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतय भावा. मुझे एक ऐसा गण चाहिए जो बुद्धिमान हो, साहसी हो और मेरी आज्ञा का पालन करे. मैं खुद एक ऐसा गण बनाऊंगी. परवानगी घेतल्याशिवाय येऊ द्यायचं नाही. कोणालाच येऊ द्यायचं नाही सांगितलं. आणि त्या पद्धतीनं तो जो गण आहे तो गण उभा राहिलेला. मैं स्नान गृह में स्नान करने जा रही हूँ. तुम द्वार पर बैठो और जब तक मैं ना कहूँ किसी को भी अंदर मत आने देना. जो आज्ञा माते, मैं किसी को भी अंदर आने नहीं दूंगा. आप निश्चिंत होकर स्नान करें. आपल्या पार्वतीची आठवण झाली की पार्वतीला बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही. पार्वती माता जी आहे त्या पार्वतीला भेटण्याकरता आणि काहीतर आलेला आहे. भक्तगण भगवंताच्या नामाचा जयघोष करताय. ओम शिवाय ओम शिवाय. क्षमा करे प्रभु, आप अंदर नहीं जा सकते. नन्हे बालक, तुम कौन हो और मेरा रास्ता क्यों रोक रहे हो? मैं गौरी पुत्र गणेश हूँ और माता के आदेश का पालन कर रहा हूँ. उनका आदेश है कि जब तक वो आज्ञा ना दे किसी को भी भीतर आने ना दिया जाए. देखो, तुम मेरे क्रोध को नहीं जानते. रास्ता छोड़ो वरना परिणाम अच्छा नहीं होगा. परिणाम चाहे जो भी हो, सूर्य पश्चिम से निकल सकता है, चंद्रमा अपना मार्ग बदल सकता है, पर मैं अपने धर्म के मार्ग से नहीं हट सकता. मूर्ख बालक, कोण अडवेल का? आणि आई पार्वतीचा सुपुत्र गण आणि महादेवाला त्या ठिकाणी अडकवायला लागला. गणपती बाप्पा आणि महादेव यांच्यामध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध. गणपती अर्थात गण जो आहे आणि तो गण मानेवर लागला आणि मानेवर लागता बरोबर आणि पार्वती मातेनं पाहिलं आणि पार्वती माता उठल्याय. उठल्याच्या नंतर बाळाच्या जवळ गेल्या आणि त्या गणाला बोलू लागल्या, अरे बाळा उठ, बाळा उठ, बाळा उठ. पण बाळ काही उठत नाही. त्यावेळेला आई पार्वतीला दुःख झालेलं आहे
अहो तिला एवढ्या तीव्र अशा प्रकारच्या वेदना झाल्या की आता बालक जिवंत झाला तरच ठीक. त्यावेळेला सगळ्या देवदेवता आणि आई भगवतीचा आंबेचा आणि उदो उदो करायला लागल्या. ये आपने क्या किया प्राणनाथ? क्रोध में अपने ही पुत्र का वध कर दिया और आप सब देवगण चुपचाप खड़े ये तमाशा देखते रहे. किसी को इस नादान बालक पर दया नहीं आई? क्या एक नन्हे से बालक को हराना इतना जरूरी था कि सभी देवता यहाँ इकट्ठे हुए हैं? पार्वती माता क्रोधायमान अवस्थेत आहे. जर पार्वतीचा क्रोध आवरला गेला नाही तर ब्रह्मांड जळून जाईल. आणि म्हणून भगवान शंकर आता तिथून निघाले आणि आपल्या अंतर की तुमच्या दृष्टीला पहिल्यांदा आणि जो प्राणी दिसेल त्याचं मस्तक कापा आणि माझ्यापर्यंत आणा. पुनश्च भगवान भोलेनाथ गजमुख जे आहे ते गजमुख घेऊन आई पार्वतीच्याकडे उपस्थित होत आहेत. जणू आता पार्वती आणि महादेव यांच्यामध्ये आणि जे भांडण लागलं होतं त्या भांडणाला कुठेतरी शांती मिळेल म्हणून भगवान भोलेनाथ गजमुख आणतायत. आणि आता गणपती बाप्पा जे आहे अमृतमय आणि अशा असलेल्या आपल्या दृष्टिक्षेपाच्या द्वारे आणि त्यांनी ते गजमुख जे आहे ते गजमुख तुटलेल्या आणि त्या मस्तकाच्या जागेवरती गणाच्या आणि धडाला जोडलेला आहे. मुलगा उठतो आणि तसा गणपती बाप्पा असं अमृतमय आणि अशा असलेल्या आपल्या दृष्टिक्षेपाच्या द्वारे आणि त्यांनी ते गजमुख जे आहे ते गजमुख तुटलेल्या आणि त्या मस्तकाच्या जागेवरती गणाच्या आणि धडाला जोडलेला आहे. मैं इसे वरदान देती हूँ कि जब भी कोई शुभ कार्य होगा तो सबसे पहले गणेश का पूजन किया जाएगा. ये बालक विद्या और बुद्धि का दाता होगा. हर मंदिर और घर में इसकी स्थापना की जाएगी. लोग इसे हमेशा लड्डुओं का भोग लगाएंगे.
अच्छा गजमुख को, 2 दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव भाव भगति से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निच दिन गुण गावे। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव टांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगिन आनंदे पूजन, भावे वाळीन म्हणे नामा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या करुणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि, गिरिधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी। हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही। आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भव। आई फुफाटा घुतल काट दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत धातू गाडून टाक भीती। मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साड कुणाला, तुझ्या हाती
subscribe now and press the bell icon. Never miss an update.